तुमच्याशी AI मधून मनोरंजन क्षेत्रात जी काही क्रांती घडते त्याच्याबद्दल मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. यात मी प्रामुख्याने दोन गोष्टी बोलणार आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भाषांतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे AI. आता भाषांतर म्हणजे काय की एखादी गोष्ट एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये नेणं. आता त्याच्यात तुमची ती वेबसाईट असू शकते, तुमचा व्हिडिओ असू शकतो, तुमचं ॲप असू शकतं, तुमचं डॉक्युमेंट असू शकतं. पण आपण ह्याच्यामध्ये बरेच बारकावे आहेत ते आपण नंतर बोलू. AI म्हणजे काय? AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजेच काय, जेव्हा आपण एखाद्या संगणकाला किंवा मशीनला आपण ट्रेनिंग देतो आणि आपल्यासारखेच तर्कवितर्क किंवा आपल्यासारखेच निर्णय करण्यासाठी सक्षम करायला लागतो, तर त्या टेक्नॉलॉजीला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आत्ता जगामध्ये खूप बदल होत आहेत. जॉब मार्केटमध्ये पण खूप बदल होत आहेत. तर त्या ठिकाणी मनोरंजन क्षेत्र किंवा भाषांतर क्षेत्रात पुढे जॉबचं काय होणार आहे याबद्दल मी तुमच्याशी 4 मुद्द्यांमधनं माझी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्या पुढे बरेच जॉब आता निर्माण होणार आहेत भाषांतर क्षेत्रात, त्याबद्दल पण मी तुमच्याशी काही माहिती देणार आहे. आता त्या 4 मुद्द्यांकडे जाण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही 2005 मधली गोष्ट आहे. मी तेव्हा जपानमध्ये राहायचो आणि माझ्याकडे आई बऱ्याच वेळा राहायला यायची. ती आल्यावरती तिला आजूबाजूला फिरायला खूप आवडायचं. आमच्या घराजवळच एक स्थानिक बाजार होता, त्याचं नाव होतं सुनामाची गिंझा. आणि तिथे एक फळांचं दुकान होतं एका आजींचं, जॅपनीज आजी होत्या त्या. आणि आईची आणि त्यांची ओळख झाली. आई आणि त्या जॅपनीज आजी बऱ्याच वेळ म्हणजे तासनतास गप्पा मारत बसायच्या. आता आई मराठीतून बोलायची आणि त्या आजी ज्या आहेत त्या जॅपनीजमधनं बोलायच्या. आणि मी सुरुवातीला मी म्हटलं की ओके बोलत असतील त्या, पण नंतर माझं पण कुतूहल वाढायला लागलं की त्या नक्की काय बोलतायत. आता मला दोन्ही भाषा कळायच्या, त्यामुळे मी एकदा ठरवलं की आपण त्यांचं भाषण ऐकू. तर त्यांचं संभाषण मी जेव्हा ऐकायला लागलो तर तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. त्या जे काही बोलत होत्या त्यामध्ये 90%, मी परत एकदा सांगतो, 90% एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. मग मी आईला विचारलं की आई, अगं तू त्यांच्याशी तासनतास बोलतीयस, पण तुला खरंच ते काय बोलतायत आजी ते कळतंय का तुला? त्या काय, कारण त्या जॅपनीजमधनं बोलतायत, तू मराठीतून बोलतीये. तर मला आई शांतपणे म्हणाली की हे बघ, मी मराठीमधून बोलत नसून त्या जॅपनीजमधनं बोलत नसून आम्ही दोघी आहोत तर त्या आत्म्याची भाषा बोलतोय. आता मला ना माझ्या डोक्यावरनं गेलं. 2005 साली माझ्या ते खरंच डोक्यावरनं गेलं. मी म्हटलं काय बोलते, कदाचित ना आईचा ना जपानमध्ये आल्यावरती वेळ जात नव्हता, तिथे जास्त फ्रेंड सर्कल नव्हतं. मी म्हटलं आई माझी गंमत करत असेल, म्हणून मी ते सोडून दिलं. पण 2019 साली मी जेव्हा रिखाईयन टेक्नॉलॉजी नावाचा आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला की ज्याच्यातून आम्ही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद भाषांतर करण्यास मदत करतो. हा जेव्हा प्लॅटफॉर्म तयार केला तेव्हा मी भाषांतराबद्दल थोडा डीपली विचार करायला लागलो. आणि तेव्हा मला कुठे थोडं जाणवायला लागलं की आई काय म्हणत होती, त्याचा संदर्भ काय आहे. आणि त्याच्यातूनच मला एक फ्रेमवर्क, भाषांतराचं फ्रेमवर्क बनवायला मदत झाली. आणि ते फ्रेमवर्क जे आहे ते मी तुमच्यासमोर आज सादर करतो. मी हे जे फ्रेमवर्क जे केलेलं आहे ते भाषेचं फ्रेमवर्क आहे. त्याच्यात तुम्ही बघाल तर बरीच वर्तुळ आहेत, हे डायमेन्शन्स आहेत भाषेचे. आता त्याच्यात जे सगळ्यात केंद्रस्थानी जो आहे तर तो आहे सोल्स लँग्वेज, म्हणजेच काय, आत्म्याची भाषा. हा मी आईच्याकडनं घेतलेला तो शब्द. आत्म्याची भाषा ह्याच्यामध्ये काय होतं की शब्दांपेक्षा भावना, स्वर, हावभाव आणि स्पर्श याला जास्त महत्त्व दिलं जातं. ओके, आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखादं गाणं ऐकता, ते तुमच्या भाषेत नसतं, तरी पण आपण दुसऱ्या भाषेत जरी ते गाणं ऐकत असलो तरी आपल्याला त्याचे स्वर, त्याचे सूर, त्याचे ताल आपल्या हृदयाला भिडतात. तर ती आहे आत्म्याची भाषा. आता आईच्या बाबतीत जे झालं होतं तर त्या दोघींच्या परहॅप्स ब्रेनमधल्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत तर त्या मॅच होत होत्या. आपण त्याला वेव्हलेंथ मॅचिंग म्हणतो, राईट. तर ते होत होतं. ही आहे आत्म्याची भाषा. आता पुढचं लेअर काय आहे तर ते आहे संस्कृतीचं लेअर, म्हणजेच काय, कल्चरचं लेअर. तर त्याच्यामध्ये ते फक्त संवादाचं साधन नसून ते त्या समाजाची ओळख आहे, बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो की जपानमध्ये तुम्ही गेलात तर लहान मुलांसाठी वेगळी भाषा वापरली जाते, तुमच्या समवयस्क लोकांसाठी वेगळी भाषा आणि वेगळ्या वेळेने संबोधलं जातं.
आणि तसंच तुमच्यापेक्षा मोठी लोक असतील तर त्यांच्यासाठी आदरयुक्त बोललं जातं. सो ही आहे संस्कृतीची भाषा. आता ह्याच्यात सुद्धा आपल्या इकडे पण बघाल, चालता चालता चुकून पाय लागला तर आपण नमस्कार करतो. ही आहे संस्कृतीची भाषा. यात तुम्ही मघाशी आपल्याकडे ज्या करमरकर मॅडम आल्या होत्या त्यांनी पण सांगितलं की इथिओपियामध्ये नमस्कार अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे करतात. ती पण आहे संस्कृतीची भाषा. त्याच्या पुढचा लेअर कुठला आहे तर तो आहे बिलीफ, म्हणजे श्रद्धेचा. आता श्रद्धेच्या भाषेमध्ये काय होतं तर ती समाजाची विचारसरणी, त्याच्यानंतर तिकडच्या इतिहासाने ती बनलेली असते. आता मी एक तुम्हाला ना वाक्य सांगतो, गड आला पण सिंह गेला. हे वाक्य ऐकलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते तानाजी मालुसरेंनी दिलेलं स्वराज्यासाठी केलेलं स्वराज्यासाठी बलिदान तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. ते म्हणजे त्यांची कर्तव्यनिष्ठता. पण हेच जर मी वाक्य मराठीतून तुम्हाला सांगितलं, फोर्ट इज कॅप्चर्ड बट द लायन इज डेड, हे जर मी एखाद्या अमेरिकनला सांगितलं तर त्याच्यापर्यंत ते वाक्य तितकं पोचणार आहे का? तर ते पोचणार नाही. तर हेच ॲक्च्युली जे बिलीफ्स आपल्याला ज्या स्टोरीज आत्तापर्यंत सांगितलेल्या असतात त्याच्यातून जी बनते ती आपली श्रद्धा. आता त्याच्यावरचं वर्तुळ किंवा त्याच्यावरचं जे डायमेन्शन आहे ते म्हणजे एज्युकेशनचं डायमेन्शन. आता त्याच्यात शिक्षणामध्ये भाषांतर करताना तुम्हाला टार्गेट ऑडियन्स काय आहे हे बघायला लागतं. तुम्हाला फक्त म्हणजे तुम्ही जेव्हा कुठलंही भाषांतर करता तेव्हा ते लहान मुलांसाठी आहे का, ते लहान मुलांसाठी आहे का, तुम्ही कुठल्या भागामध्ये ते करताय, ते शहरामध्ये करताय का गावामध्ये करताय, असे छोटे छोटे बारकावे तुम्हाला बघायला लागतात. आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पण आणायला लागते. भाषा एज्युकेशन याचं सगळ्यात महत्त्वाचा लेअरचं काम काय आहे तर तुमच्यापर्यंत ज्ञान पोचवणं. आता ह्याच्या पुढचं जे लेअर, जे सगळ्यात वरचं लेअर आहे, जे एंटरटेनमेंटचं लेअर आहे, तिथे आपण कुठलाही मेसेज हा कथा, विनोद किंवा संगीत ह्याच्यातून आपण पास ऑन करतो. हे सगळ्यात मोठं वरचं लेअर आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कुठलाही एखादा महत्त्वाचा मेसेज तुम्हाला द्यायचा असेल तर एखाद्या चित्रपटातून किंवा एखाद्या नाटकातून किंवा इव्हन एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंटमधनं का देतात तो, कारण का तो तुमच्यापर्यंत थेट पोहोचतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या जे लेयर्स आहेत त्या इन्क्लुडेड असतात. आता मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल देतो. जस्ट इमॅजिन राईट, लाईक एखादा स्टँडअप कॉमेडियन आहे, त्याला हे आता वाक्य तो इंग्लिशमधनं म्हणतोय की तो सांगतोय की आय टोल्ड माय बॉस आय नीडेड रेज अँड ही रिप्लाइड रेज युअर स्टँडर्ड्स. राईट. तर ह्याच्यामध्ये हा जो भाषेचा जो विनोद इथे रेज जो आहे ज्या प्रकारे वापरला गेलाय तोच मी जर समजा मराठीत करायचं म्हटलं की मी माझ्या बॉसला विचारलं, माझा पगारवाढीबद्दल विचारलं, तर तो म्हणाला की तुमचा दर्जा वाढवा. तर ह्याच्यातून तो पंच येत नाही. राईट, पंच येत नाही. सो इथे बेसिकली तुम्हाला या गोष्टी सगळ्या बघायला लागतात जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करता. आता एक पुढचं अजून एक उदाहरण की तुम्ही बऱ्याच जणांनी मनी हाइस्ट नावाची एक पॉप्युलर वेब सिरीज आहे की जी स्पॅनिशमधनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे आणि ती बरीच पॉप्युलर आहे. तर त्याच्यामध्ये एक प्रोफेसर नावाचं कॅरेक्टर आहे आणि त्यात बऱ्याच वेळानं हे वाक्य आहे असं की द प्रोफेसर हॅज अ प्लॅन. आता मी जेव्हा ते वाक्य ऐकलं आणि तेव्हा मी विचार केला की ओके, मला जर हे मराठीत भाषांतर करायचं असेल तर मी कसं करेन की प्रोफेसरकडे एक योजना आहे, पण त्याच्यातून ना त्या भावना, फिलिंग, त्या सगळ्या गोष्टी येतील का तर येणार नाहीत. पण तेच जर मी असं केलं की प्रोफेसरकडे नेहमीच काहीतरी भन्नाट आयडिया असते, मी असं जेव्हा म्हणतो ना तर तेव्हा त्याच्यातला जो खरं मतित अर्थ किंवा त्याच्यातलं जे काही भावना आणि सगळ्या फिलिंग्स आहेत ना तर त्या त्याच्यामध्ये येतात. तर ही आहे एंटरटेनमेंटची भाषा. आता तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाची ही लेअर आहे, कारण का ह्याच्यामधनं तुम्ही माणसं जोडता, ह्याच्यातून माणसांना रडवता, हसवता आणि प्रेरणा सुद्धा देता. सो मी आत्ता तुम्हाला जे सांगितलं तो पहिला भाग, जे भाषांतराचं फ्रेमवर्क हे कुठलं आहे. आता आपण ना पुढच्या भागामध्ये म्हणजे की ए मधून आपण काय करू शकतो ह्याच्याकडे वळू. आता जो AI ची भूमिका जी आहे, आता ती भूमिका राईट लाईक ऐकण्यासाठी म्हणजे आम्ही काय करतो हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ प्ले करून दाखवतो. माझ्या एका जपानी कलिगचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये त्याला भारतात जे काही खाद्यपदार्थ आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं ते तो हिंदीतून सांगतोय. सो पहिल्यांदा आपण जॅपनीज मधला व्हिडिओ बघू आणि नंतर मग आपण हिंदीतला व्हिडिओ बघू. はい、よろしくお願いします。インドの食べ物、皆さん辛いと思っていると思います。確かにとても辛いです。ですが、慣れてくるとそれが病みつきになります。和田パオとかそういうローカルの食べ物とても美味しいです。
カレーはもちろん美味しいです。日本じゃ食べられないような様々な辛い食べ物いっぱいあります。辛いの好きな人はインドへぜひ来てください。よろしくお願いします。 नमस्ते, आप सब कैसे हैं? हाँ, क्या सबको यही लगता है कि इंडिया का खाना बहुत तीखा होता है? तो हाँ, बहुत तीखा होता है, पर अगर हमेशा खाते रहे तो आदत ही लग जाती है। हाँ, मेरे पसंद का खाना है वड़ा पाव, जो यहाँ की एक स्पेशलिटी है। एकदम स्वादिष्ट होता है। यहाँ के करी तो पूछो ही मत। ऐसे अनेक चीज़ें हैं जो हमें जापान में नहीं मिल सकते। कई ऐसे चीज़ें हैं जिससे तीखापन की आदत, तीखा खाना पसंद करने वाले ज़रूर एक बार इंडिया आए। धन्यवाद। थँक्यू. सो तुम्हाला आता उत्सुकता असेल की हे आम्ही कसं करतो. तर मी एक रेफरन्स म्हणून तुम्हाला आता सगळ्या स्टेप्स आम्ही काय ज्या करतो त्या सांगतो. त्यातून तुम्हाला कदाचित तुमच्या प्रोफेशनमध्ये वेगळ्या प्रकारे काही करायचं प्रोत्साहन मिळेल अशी आशा करून मी तुम्हाला तो एक फ्लो आमचा शेअर करतो. आमच्याकडे काय होतं की कुठलाही व्हिडिओ आला आणि रियानमध्ये आम्ही काय करतो की हाय क्वालिटी लोकलायझेशन ॲट स्केल हा आमचा फोकस आहे. सो आम्ही एका वेळेस मल्टिपल व्हिडिओज करतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला क्लायंट आम्हाला आधी व्हिडिओ अपलोड करतो आमच्या इथे. मग व्हिडिओ अपलोड केल्यावरती पहिल्यांदा ऑटो ट्रान्स्क्रिप्शन होतं. तर ऑटो ट्रान्स्क्रिप्शन हे जनरली 60 ते 90% ॲक्युरेट असतं. त्याच्यानंतर आमचा लिंग्विस्ट येतो आणि तो लिंग्विस्ट ते क्युरेट करतो. मग पुढच्या स्टेपला राहतं. पुढच्या स्टेपमध्ये आमचं ऑटो ट्रान्सलेशन होतं. आता इथे 4 एजंट्स वापरतो आम्ही. तर पहिला एजंट काय करतो, पहिला ट्रान्सलेशन करताना पहिला एजंट जातो आणि तो बघतो की कुठला हा कॉन्टेक्स्ट काय, हा मूवीचा कॉन्टेक्स्ट काय, हॉरर आहे, रोमॅन्टिक आहे, कुठला कॉन्टेक्स्टची मूवी आहे ही. दुसरा एजंट जाऊन काय करतो, तो जाऊन ट्रान्सलेट करतो. तिसरा एजंट आहे तर तो जाऊन तिथे QA चेक्स करतो. चौथा एजंट या सगळ्यांना मॅनेज करतो. मग ते झालं, ट्रान्सलेशन झालं की मग ह्युमनकडे येतं. आणि ह्युमन काय, आमचा जो लिंग्विस्ट जो आहे, ह्युमन टच देताना आपण मगाशी जे भाषांतराचं फ्रेमवर्क बघितलं, भाषेचं फ्रेमवर्क बघितलं, त्यातल्या 5ही गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये तो आत्म्याची भाषा आणतो, त्याच्यामध्ये तो संस्कृती आणतो, श्रद्धा आणतो आणि तो सगळ्या या गोष्टी त्याच्यामध्ये आणून नंतर तो व्हॉइस ओव्हरला जातो. म्हणजे तुम्ही व्हॉइस इनिशियलायझेशनची जी एक बघताय तिथे जातो तो. आता जर समजा त्या मूव्हीमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये 5 ॲक्टर्स असतील, 10 ॲक्टर्स असतील, तर त्यांचा आवाज इनिशियलाइज करतो आम्ही. मग इनिशियलाइज झाल्यानंतर व्हॉइस ओव्हर ॲप्लिकेशनकडे येतं. आता ॲप्लिकेशन करताना तुम्हाला तसाच्या तसा तो डिजिटल व्हॉइस टाकून चालत नाही. तिथे तुम्हाला प्रॉम्प्ट्स करायला लागतात. आता तुम्ही मगाशी बघितलं असेल तर आवाजाचा जो वर खाली जो आहे तर ते आम्ही प्रॉम्प्ट्स टाकून आम्ही त्याच्यामध्ये बरेच ॲक्च्युली गोष्टी वापरून आम्ही तो करतो. आणि नंतर आम्ही दोन्ही या गोष्टी सिंक करतो. आता सिंक करून झाल्यावरती हा फायनल व्हिडिओ आम्ही देतो. आता हे सांगताना बरेच ॲक्च्युली त्याच्यामध्ये अजून बारकावे आहेत, पण ते जे तुम्हाला त्या हाय लेवल ओव्हरव्ह्यू तुम्हाला द्यायला मी आत्ता जो फ्लो आहे तो सांगितला. आता ह्याच्यामधून आम्हाला फायदा काय होतो, तर आम्हाला फायदा असा होतो की आमचा वेग वाढतो. म्हणजे जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, जर एखादा व्हिडिओ किंवा एखादी 52 एपिसोडची सिरीज जर करायची असेल आणि त्याला 3 ते 6 महिने ट्रान्सलेट करायला लागत असतील, तर आम्ही ते 10 ते 15 दिवसात करू शकतो. आणि ते पण हाय क्वालिटी. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय, तर त्याच्यामध्ये सारखे येणारे शब्द. आता बऱ्याच वेळा तुम्ही जर एखादी कुठली मूवी बघत असाल तर तुम्हाला काही नावं आहेत ती कन्सिस्टंटली थ्रूआउट तुम्हाला वापरायची असतात. किंवा एखाद्या उच्चार, आता फॉर एक्झाम्पल रियानचा उच्चार हा बऱ्याच वेळा लोक रायन असं करतात, पण मला तो कन्सिस्टंटली रियान जर वापरायचा असेल तर त्याच्यासाठी बऱ्याच ज्या गोष्टी चेक करता येतात, म्हणजे फोनेटिक ग्लॉसरी वापरता येते, ती आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्ममधनं वापरता येते. मानवी त्रुटी कमी करणं म्हणजेच काय, तर आता बऱ्याच वेळा आपण ट्रान्सलेट करताना आपले नंबर्स चुकू शकतात, आपल्या हातून काही छोट्या चुका होऊ शकतात. पण रियानमध्ये असं आम्ही फ्रेमवर्क डेव्हलप केलेलं आहे की ज्याच्यामधनं तुम्ही ते चेक करू शकता, तुम्ही ग्रामर चेक करू शकता, तुम्ही बऱ्याच गोष्टी चेक करू शकता. तर त्याच्यामुळे तिथे पण तुमची तो क्षमता वाढवायचं काम करतो. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सतत सुधारणा करतो. जे काही चेंजेस आमचे लिंग्विस्ट करतात तर ते इट ॲक्ट्स ॲज अन इनपुट टू द प्लॅटफॉर्म. सो आम्ही परत त्या चुका न करण्यासाठी आम्ही सतत सुधारणा पण करत असतो. आता ह्याच्यामुळे आम्हाला फायदा काय होतो, तर तुम्ही बघाल तर आम्ही मोठ्या प्रमाणात काम करू शकतो. सो आत्ता तुम्ही बघाल तर आम्ही मल्टिपल एकाच वेळेस मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती किंवा मल्टिपल गोष्टींवरती पण काम करू शकतो, कारण का हा प्लॅटफॉर्म आम्ही बनवलेला आहे. दुसरी गोष्ट काय, तर हा आम्ही एक मानवाचा साथीदार म्हणजेच काय, तर लिंग्विस्टचा एक पार्टनर म्हणून ते बघतात की त्याच्यातून ते त्यांना स्वतःला एनहान्स करतात. सो हा एक दुसरा भाग आहे. आणि तिसरा म्हणजे काय, की आम्ही आत्ता ज्या प्रकारे आता काम करतोय आणि ज्या प्रकारे पुढे याच्यामध्ये काम होणार आहे, याच्यामुळे आमच्याकडनं सगळ्यात महत्त्वाचं जे आम्हाला
काम करायचं ते म्हणजे जग कसं जवळ आणता येईल म्हणजे सगळ्यांच्या गोष्टी राईट लाईक आपल्याला कळाल्या, म्हणजे सगळ्या देशांमधल्या जर आपल्याला आत्म्याची भाषा, त्याच्यानंतर आपल्याला श्रद्धा त्यांची काय आहे, संस्कृती काय, हे जर कळायला लागलं तर आपल्याला जग अजून जवळ आणता येईल. ओके, आता आपण पुढचा जो भाग आहे तर तिथे वळू. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की AI आणि भाषांतर या क्षेत्रात खूप ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत, तर त्या काय आहेत तर त्याच्याबद्दल मी बोलतो. सो आम्ही आत्ता एक न्यू एज लिंग्विस्ट म्हणजे नवयुग भाषा तज्ज्ञ असं नाव एक त्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे बघतोय तर ते ह्यांची रिक्वायरमेंट ह्याच्या पुढे खूप असणार आहे, कारण का AI हे सगळ्याचं उत्तर नाही आहे. सो हे न्यू एज लिंग्विस्ट नक्की आहेत, कोण आहेत? आणि मला आता बरेच जण राईट लाईक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतील, ट्रान्सलेटर्स असतील किंवा साऊंड इंजिनियर्स सुद्धा असतील, तर ते विचारतात की ह्याच्या पुढे काय होणार आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे ज्या काही रुटीनमधल्या गोष्टी आहेत ना, तर त्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या AI मधनं होणार आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून बरेच बारकावे किंवा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की जिथे ह्युमन टचच लागणार आहे, जिथे तुम्हाला फिलिंग्स आणायचे आहेत, भावना आणायच्यात, तिथे तुम्हाला जिथे ह्युमन टच लागणार आहे तिथे न्यू एज लिंग्विस्ट जी आम्ही आता टर्म नवीन केलेली आहे तर त्याची खूप गरज आहे. आता आपण बघू की हे नवयुग भाषातज्ञ नेमकं काय करतात. ओके, ते काय करतात की पहिली गोष्ट म्हणजे की त्यांना तो जो कॉन्टेंट आहे त्याच्याबद्दल एम्पथी असायची खूप गरज आहे. म्हणजे ते कनेक्ट असायला पाहिजे. ते म्हणजे जेव्हा ट्रान्सलेट करतायत, हे भाषांतर करतायत, तर तेव्हा त्यांना कनेक्ट करणं त्यांनी त्या कॉन्टेंटशी हे खूप गरजेचं आहे. दुसरी काय गोष्ट महत्त्वाची की त्यांना संदर्भ माहिती पाहिजे. म्हणजे आता जर समजा मी एखाद्या ॲनिमेचं ट्रान्सलेशन भाषांतर करतोय तर त्याच्या आधीचा एपिसोड, नंतरचा एपिसोड, त्याच्याबद्दल जो संदर्भ आहे तर तो असणं खूप गरजेचं आहे त्यांना. त्याच्यानंतर कामाचं बदलतं स्वरूप हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण का आत्तापर्यंत आपण फक्त युनिडायमेन्शनल विचार करत होतो की मी ट्रान्सलेशन तर फक्त ट्रान्सलेशन करणार, मी म्हणजे QA तर मी फक्त QA करणार, किंवा मी जर समजा क्युरेशन करायचं असेल तर मी फक्त तेवढाच भाग करणार. पण आता तसं नाही आहे. हा जो न्यू एज लिंग्विस्ट आहे तर तो सगळ्या गोष्टी करणार, पण तो कोणाची AIची मदत घेऊन, कारण का त्याच्यामुळे त्याचा खूप वेळ वाचतोय. सो तो सुरुवातीपासून म्हणजे अगदी क्युरेशन पासून ते ट्रान्सलेशन पासून व्हॉइस पासून त्यात इमोशन्स देणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती अगदी इझिली तो करू शकणार आहे. ऑफकोर्स सॉरी, इझिली नाही आहे, त्यात बऱ्याच गोष्टी करायला लागतात, पण राईट लाईक ह्याचं म्हणजे न्यू एज लिंग्विस्टची रिस्पॉन्सिबिलिटी जी असणार आहे की त्याच्यामध्ये इमोशन्स जास्त कसे आणता येतील, आणि जे काम AI करू शकत नाही. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, तुम्ही कुठलाही डेटा सेट घेतलात तर त्याच्यामध्ये खूप बायसेस असतात. म्हणजे तुम्ही जो डेटा मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की AI म्हणजे काय की तुम्ही जसं शिकवता आणि त्याच्याप्रमाणे तो तर्कवितर्क किंवा निर्णय घ्यायला लागतो, तर ते शिकवताना तुम्हाला त्याला डेटा द्यायला लागतो, आणि तो जो डेटा असतो त्याच्यामध्ये खूप म्हणजे बायसेस असायचे चान्सेस असतात, आणि ते बायसेस बघणं, ते क्लॅरिफाय करणं, ते रिपोर्ट करणं, परत ते त्याच्यातून बेसिकली डेटा किंवा प्लॅटफॉर्म व्यवस्थित करणं, हे ह्याचं खूप काम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा पूर्वग्रहाचं म्हणजे न्यू एज लिंग्विस्टचं ह्याच्यामध्ये खूप काम आहे. आता मी ना एक छोटासा तुम्हाला डायलॉग सांगतो, ज्याच्यामधनं मला असं तुम्हाला सांगायचं की मानवी टच नसेल तर काय होईल. आता तुम्ही जर बघाल तर आपण सगळेजण म्हणतो की AI मुळे सगळ्या गोष्टी आता होणार आहेत आणि मग AI मुळे माणसाची गरजच नाहीये, पण तसं नाहीये. हा न्यू एज लिंग्विस्ट का गरजेचा आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला एक डायलॉग म्हणून दाखवतो, आणि त्याच्यामध्ये ना मी हा मुद्दामून डायलॉग घेतलेला आहे, कारण का ह्याच्यामध्ये आत्म्याची भाषा आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे संस्कृती आहे, ह्याच्यामधनं श्रद्धा आहे, आणि ह्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा आपल्या सगळ्यांसाठीच एक महत्त्वाचा मेसेज आहे. हा एक प्रसिद्ध मराठी चित्रपटातला डायलॉग आहे की जिथे आपलं जे दैवत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी हा सगळ्यांना दिलेला उपदेश आहे. पण ह्याच्यामध्ये ते एका हतबल झालेल्या असा कॉमन माणूस आहे, तर त्याला माणसाला ते गडावरती आणतात आणि तो माणूस विचारतो की मला इथे का आणलंय, तर तेव्हा ते उत्तर देतात. तर तो डायलॉग आहे, तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि परत एकदा फूड फॉर थॉट हा तुम्ही नंतर भाग बघा की ह्याच्यात AI न वापरता तुम्ही हे कसं करू शकाल. मी हा डायलॉग परत म्हणतो. सो तो हतबल झालेला कॉमन मॅन म्हणतो की मला इथे का आणलंय, त्याच्यावरती शिवाजी महाराज उत्तर देतात, न आणून कसं चालणार होतं. कोणी एक मराठी आपल्या मराठीपणालाच दोष देत आलम मराठी रे याच्या नावानं हंबरडा फोडत असेल, आणि तोही एक भोसले कुलत्पन्न, तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादाचे करून शांत बसायला हवं होतं. कडे कपाऱ्या निधड्या छातीनं ज्यानं घोड्यांच्या टापा दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या आम्हा शिवबाचे वारसदार असे हतबलून स्वतःच्या मराठीपणाची लखतरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्याच विषयावर टांगतायत.
याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा, मर्द मावळ्यांच्या राज्याचा? आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ण रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी? तुम्हाला मराठी असल्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी? सो तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये, यात जर तुम्ही बघितलं, जर AI ला हे जर भाषांतर करायला सांगितलं ना, तर तो त्याच्यामध्ये या ज्या भावना आहेत, फिलिंग्ज आहेत, तो ते आणू नाही शकणार. AI हा तुम्हाला शब्द देतो, पण भावना, त्याच्यामध्ये इंटेन्स फिलिंग, या गोष्टी आणायचं काम माणसाचंच आहे.